फक्त 10,000पासून ट्रेडिंग सुरू करून प्रगती करता येते का? हा प्रश्न मला खूप जण विचारतात. म्हणून आज मी कोणताही कोर्स किंवा सेटअप नाही दाखवणार. फक्त माझी खरी ट्रेडिंग जर्नी दाखवणार आहे. नमस्कार मंडळी आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्नेकबॅट ट्रेड या चॅनलवर. ही माझी सुरुवात आहे. मी ट्रेडिंग अकाउंटमध्ये 10,000 रुपये ॲड केले. मोठं कॅपिटल नव्हतं, पण शिकण्याची आणि सातत्य ठेवण्याची तयारी होती. आज माझ्या अकाउंटमध्ये 13,300 आहेत. याशिवाय मी याआधीच 12,000 विड्रॉलसुद्धा केले आहेत. म्हणजे नफा काढत असतानासुद्धा माझं ट्रेडिंग कॅपिटल टिकून आहे. आता तुम्ही माझ्या प्रत्येक ट्रेडचे P&L स्क्रीनशॉट पाहत आहात. हे कोणतेही एडिट केलेले किंवा निवडक असे स्क्रीनशॉट नाही आहेत. मी ज्या दिवशी ट्रेड घेतले त्याची तारीख तिथे दिसत आहे आणि किती लॉस होता, किती प्रॉफिट होता ते सगळं त्यामध्ये दिसतं आहे. तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक ट्रेड सारखा नाही आहे. काही ट्रेडमध्ये भरपूर प्रॉफिट झाला आहे, काही ट्रेडमध्ये छोटासा प्रॉफिट झाला आहे, तर काही ट्रेडमध्ये लॉसही झाला आहे आणि हेच खरं ट्रेडिंग आहे. सुरुवातीला मलाही असंच वाटायचं की प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट हा व्हायलाच पाहिजे. पण अनुभवाने एक शिकवले की प्रत्येक ट्रेड जिंकण्यासाठी नसतेच, तर एकूण प्रवास फायदेशीर ठेवायचा असतो. प्रत्येक लॉसनंतर मी स्वतःसाठी एक प्रश्न तयार केला, या लॉसमधून मी काय शिकले? आणि प्रत्येक प्रॉफिटनंतरसुद्धा मी स्वतःला आठवण करून दिली की आत्मविश्वाससुद्धा धोकादायक ठरू शकतो. या स्क्रीनशॉट्समध्ये तुम्हाला छोटे प्रॉफिट, मोठे प्रॉफिट आणि लॉस सगळं काही दिसत असेल. कारण मला फक्त यशाचे चित्र दाखवायचे नाही आहेत, तर खरं ट्रेडिंग कसं असतं ते दाखवायचं आहे. जर तुम्हीही ट्रेडिंगमध्ये नवीन असाल तर एका दिवसाच्या निकालावरून स्वतःचा निर्णय घेऊ नका. सातत्य, संयम आणि रिस्क मॅनेजमेंट यावर काम करत राहिलात तर हळूहळू सुधारणा दिसू लागते. माझी ही जर्नी अजून चालूच आहे आणि अजून खूप काही शिकायचं बाकी आहे. अजून खूप काही सुधरवायचं पण आहे आणि स्वतःमध्ये सुधारसुद्धा घडवायचा आहे. पण एक गोष्ट एवढ्या दिवसात मला नक्कीच समजली आहे. रोज स्वतःच्या चुकांमधून शिकणारा ट्रेडर घाई करणाऱ्या ट्रेडरपेक्षा खूप पुढे निघून जातो. मी माझी ट्रेडिंग जर्नी 14 जुलैपासून सुरुवात केली आणि आजच्या दिवसापर्यंत माझ्याकडे माझं फंड जे मी ॲड केलं होतं ते सोडून 15,000 रुपये प्रॉफिट आहे. म्हणजे सरासरी जरी पकडलं तरी 10,000वर 15,000 प्रॉफिट म्हणजे 100%वर 150% रिटर्न्स मिळणे एवढं आहे. आणि ते आजच्या दिवसाला पूर्ण झालं आहे. आज 27 जुलै आहे. 27 जुलैच्या तारखेला माझे 12,000 ऑलरेडी मी विड्रॉल केलेत आणि 13,000 प्रॉफिटमध्ये आहे. माझी मुद्दल मी काढून घेतली, त्याच्यावर 2,000 रुपये प्रॉफिट घेतलं आणि 13,000 जे माझं निव्वळ प्रॉफिट आहे त्याच्यावर मी ट्रेडिंग सुरू ठेवले. पहिला जो प्रश्न विचारला होता की आपण 10,000पासून एक चांगला ट्रेडर बनू शकतो का? त्याचं उत्तर नक्कीच हो आहे. कारण मी स्वतः 10,000वरून 15,000 प्रॉफिट काढलं आहे. ट्रेडिंगच्या भाषेत म्हणालो तर 100%वर 150% प्रॉफिट मिळालं. उद्यापासून मी एक नवीन सिरीज चालू करत आहे. त्यामध्ये मी स्टार्ट टू एंड मार्केट सेटअप्स आणि डिसिप्लिन ट्रेडिंग कशी करावी हे शिकवणार आहे. हा माझ्या 12,000 विड्रॉलचा स्क्रीनशॉट आहे. कारण नफा झाल्यावर नफा आपला विड्रॉल करणे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आज मी माझी खरी ट्रेडिंग जर्नी तुमच्यासोबत शेअर केली, पण ही खरी सुरुवात आहे. उद्यापासून आपल्या चॅनलवर बिगिनर्स ट्रेडिंग सिरीज सुरू होत आहे. जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये अगदीच नवीन असाल तर ही सिरीज तुमच्यासाठीच आहे. आपण अगदीच बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळं काही या सिरीजमध्ये शिकणार आहोत. त्याचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी स्नेकबॅट ट्रेड या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या नवीन ट्रेडिंग मित्रांसोबत शेअर करा आणि उद्या सिरीजच्या पहिल्या सेशनला भेटूयात. रामकृष्ण हरी.